पुणे जिल्ह्यातील महसूल विभागात आज एकच खळबळ उडाली आहे। जुन्नर आंबेगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी एसडीओ तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद पंढरीनाथ शिंदे वय वर्ष 46 यांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी रंगेहात पकडले आहे। नारायणगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून इमारतीच्या पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी कंप्लीशन सर्टिफिकेटची ही लाच मागण्यात आली आहे। काय आहे नेमकं प्रकरण? तक्रारदार हे एक बांधकाम व्यावसायिक असून त्याची नारायणगाव येथे पुणे नाशिक महामार्गालगत भागीदारीत इमारत बांधून पूर्ण झाली आहे। या इमारतीच्या 90% कामाचा अंशतः पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता। नगर रचना विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळूनही एसडीओ गोविंद शिंदे यांनी हा प्रस्ताव जाणीवपूर्वक स्वतःकडे राखून ठेवला होता। दिनांक 20 मार्च 2026 रोजी जेव्हा तक्रारदार या प्रस्तावाबाबत चौकशी करायला गेले तेव्हा शिंदे यांनी हा दाखला मंजूर करण्यासाठी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली। तडजोडी अंती ही रक्कम 2 लाख रुपये ठरवण्यात आली। एसीबीचा सापळा आणि कारवाई। तक्रारदाराने 24 मार्च रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाव घेऊन तक्रार नोंदवली। आज 27 मार्च 2026 रोजी दुपारी 3:03 मंचर येथील शासकीय कार्यालयात सापळा रचण्यात आला। तक्रारदाराकडून 2 लाख रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने गोविंद शिंदे यांना रंगेहात ताब्यात घेतले।